धम्मसंहिता चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। या व्हिडिओत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभलेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मनोभावी सेवा करण्याची संधी प्राप्त झालेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिपूर्ण विश्वास असलेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपल्या कुटुंबाचाच एक घटक मानलेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांचा ऋणानुबंध मानून राजघरात बोलावून पाहुणचार केलेले, ज्यांना राजघरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर जेवण करण्याचे भाग्य लाभले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजघरामध्ये ज्यांच्या छोट्याशा लहान मुलाबरोबर थोडासा वेळ काढून खेळले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शैक्षणिक संस्था निर्माण करण्यासाठी तळेगाव येथे 87 एकर जमीन घेऊन देण्यास परिपूर्ण मदत करणारे, ज्यांना जमीन व बंगला याची डागडुजी करण्यासाठी सरकारी कामकाजासाठी कागदोपत्री बाबासाहेब आंबेडकरांनी लेखी अधिकार दिले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तळेगाव येथील बंगल्यात निवास केलेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्याची व त्यांच्याच बाजूला असणाऱ्या जमिनीची देखभाल केलेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या हाताने जेवण करून घातलेले, तळेगाव दाभाडेपासून 6 किलोमीटर अंतरावर धामणगाव नावाचे गाव आहे, त्या गावचे रहिवासी स्मृतिशेष लिंबाजी अमृतराव गायकवाड, त्यांचे पुत्र स्मृतिशेष दत्तात्रय लिंबाजी गायकवाड आणि सूनबाई स्मृतिशेष काशीबाई दत्तात्रय गायकवाड आणि नातू आयुष्यमान बृहस्पती दत्तात्रय गायकवाड व नात आयुष्यमती सुमनताई गुणवडीकर या कुटुंबाची माहिती या व्हिडिओमध्ये मी सादर करीत आहे। हा व्हिडिओ सादर करण्याचे निमित्त दुःखद घटनेचे आहे। महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तळेगाव येथील बंगल्यात आपल्या हाताने जेवण करून खाऊ घालणाऱ्या काशीबाई दत्तात्रय गायकवाड यांचे रविवार दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी पहाटे 3 वाजता वृद्धापकाळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर 33व्या जयंतीदिनी 96व्या वर्षी निर्वाण झाले। त्याच दिवशी बनेश्वर स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचा पुण्यानुमोदन तथा अभिवादन सभा दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी सुशीला मंगल कार्यालय लिंबफाटा जुना मुंबई पुणे महामार्ग तळेगाव दाभाडे, वेळ सकाळी 10 वाजता शोकाकुल कुटुंब बीडी गायकवाड आणि समस्त गायकवाड परिवार यांचे वतीने आयोजित केली आहे आणि याच निमित्ताने हा व्हिडिओ मी सादर करीत आहे। हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी प्रथमतः मी ॲडव्होकेट दिलीप काकडे, माझे कुटुंबीय व धम्मसंहिता यूट्यूब चॅनलच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने स्मृतिशेष काशीबाई दत्तात्रय गायकवाड यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली वाहतो, अभिवादन करतो। स्मृतिशेष लिंबाजी गायकवाड, स्मृतिशेष दत्तात्रय गायकवाड व स्मृतिशेष काशीबाई गायकवाड यांच्या पुण्यकार्याचा आढावा मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे। या व्हिडिओची माहिती मी जी सादर करणार आहे त्याचा आधार हे 3 प्रकारचा आहे। पहिला आधार आयुष्यमान प्रभाकर ओव्हाळ तळेगावच्या आठवणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाची प्रथम आवृत्ती 2011 प्राजक्त प्रकाशन पुणे यांनी केलेली आहे। हा पहिला माझ्या माहितीचा आधार आहे। मिलिंद मानकर नागपूर यांनी दीक्षाभूमीला त्यांची प्रतीक्षा या शीर्षका अंतर्गत 2023चा जो धम्मचक्र प्रवर्तन दिन झाला त्या दिनानिमित्त महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध लेख केलेला आहे। आणि तिसरा माझा जो सोर्स आहे तो म्हणजे आयुष्यमान बृहस्पती गायकवाड व सुमनताई गुणवडीकर यांच्याबरोबरील चर्चेतून मिळालेली माहिती। या 3 मार्गाने मिळालेल्या माहितीच्या आधारे हा व्हिडिओ मी आपणासमोर सादर करीत आहे। माझे मित्र प्रभाकर ओव्हाळ यांनी तळेगावच्या आठवणीतले बाबासाहेबांचं हे पुस्तक लिहून आम्हाला जी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो। या पुस्तकात सुरुवातीला जी भूमिका लिहिली आहे त्यात प्रभाकरजी लिहितात की बाबासाहेब तळेगावच्या वास्तूत सुमारे 48 वेळा आले, 2-3दाच मुक्कामी राहिले। त्यावेळी त्यांनी इथे बसून केलेली ज्ञानसाधना, आलेले राजकीय सामाजिक आराखडे, चळवळीची दिशा, कौटुंबिक चर्चा आणि खरेदी केलेल्या जागेबाबत करावयाचे निश्चित प्रयोजन या साऱ्यांचा उहापोह या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे। या साऱ्या प्रक्रियेत अग्रभागी राहिले
ते आदरणीय दत्तोबा लिंबाजी गायकवाड. 25 वर्षापूर्वी मला त्यांच्या सानिध्यात राहण्याचा अपूर्व योग आला. बाबासाहेबाबद्दलची त्यांच्या ठाईची अगणित निष्ठा आणि जिव्हाळ्याच्या हातांनी केलेली मनोभावी सेवा मला मनापासून भावली. मनात साठवलेल्या भावभावनांना ते शब्दत्व देत गेले आणि मी ते टिपत गेलो. मात्र दत्तोबांच्या आकस्मिक जाण्याने काही स्मृती अधुऱ्याच राहिल्या. तरीही त्यांच्या पश्चात दुर्मिळ कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि पूरक आठवणींची शिदोरी त्यांच्या पत्नी आयुष्यमती श्रीमती काशीबाई, चिरंजीव बाळासाहेब म्हणजेच बृहस्पती, मुलगी सुमनताई गुणवडीकर आणि दत्तोपंतचे चुलत भाऊ गोविंदराव, हाजीराव आणि इतर कुटुंबियांनी आत्मीयतेने उपलब्ध करून दिली. दत्तोबासारख्या अलौकिक व्यक्तिमत्वाला मी शतशः वंदन करतो आणि सर्व कुटुंबियांना मनपूर्वक धन्यवाद देतो. स्मृतिशेष दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितलेली प्रत्यक्ष माहिती आणि त्यांनी व त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी कागदोपत्री पुराव्यासहित दिलेली माहिती याच्या आधारे हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. या विषयाची मांडणी मी अशा पद्धतीने करणार आहे की प्रथम तळेगाव ठिकाण निवडण्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश हा मी सांगणार आहे. त्यानंतर लिंबाजी अमृतराव गायकवाड यांच्यावर जमीन खरेदीची बाबासाहेब आंबेडकरांनी जबाबदारी कशी टाकली त्याचा दुसऱ्या मुद्द्यात माहिती देणार आहे. त्यानंतर दत्तात्रय गायकवाड व काशीबाई यांच्याद्वारा देखभाल व सेवा या दरम्यान घडलेले प्रसंग, नंतर 1954 नंतर या कुटुंबाची परिस्थिती, असे ओळीने मुद्दे तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तळेगाव हे ठिकाण बाबासाहेब आंबेडकरांना निवडण्याचा उद्देश नेमका काय होता याची माहिती अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळेगाव हे ठिकाण आपल्या शैक्षणिक कार्यासाठी निवडले, म्हणून गायकवाड कुटुंबांना त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. जर तळेगाव हे ठिकाण निवडलेच नसते तर गायकवाड कुटुंबाला महामानवाची सेवा करण्याची संधी मिळण्याचा प्रश्नच आला नसता. म्हणून गायकवाड कुटुंबाची माहिती घेण्यापूर्वी हे समजून घेणे आवश्यक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक संस्था सुरू करण्यासाठी तळेगाव हे ठिकाणच का निवडले होते. यामागे नेमका उद्देश काय होता. कारण बाबासाहेबांचा जर तळेगाव हे ठिकाण निवडण्याचा उद्देश समजून घेतला नाही तर पुढील सर्व माहितीचे महत्त्व आपल्या लक्षात येणार नाही. तळेगाव हे ठिकाण निवडण्याचा ऐतिहासिक उद्देश आहे. तळेगाव निवडण्यामागे राजर्षी शाहू महाराजांची प्रेरणा होती. तळेगावमध्ये शैक्षणिक संकुलन निर्मिण्याचा संकल्प राजश्री शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा दोघांचाही होता. त्याबाबत सविस्तर माहिती प्रभाकर ओव्हाळ यांनी दिलेली आहे, ती जशीच्या तशी मी तुमच्यासमोर सादर करतो. 1917-18ची घटना. अस्पृश्य महार समाजामधला एक तरुण मुलगा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून MA PhD होऊन आलाय. ही बातमी करवीरचे छत्रपती शाहू महाराज ऐकून आनंदून गेले होते. डॉक्टर आंबेडकरांची त्यांच्या परळच्या सिमेंट चाळीत प्रत्यक्ष भेट त्यांनी घेतली. एक ज्ञानसूर्य व दुसरा क्रांतिसूर्य असा अपूर्व योग होता तो. छत्रपती शाहू महाराजांच्या भारदस्त व्यक्तिमत्वांनी बाबासाहेब भारावले गेले तर डॉक्टर आंबेडकरांच्या ज्ञानपूर्ण वैचारिकतेला महाराजांनी मनपूर्वक शाबासकी दिली. बाबासाहेबांनी महाराजांना विनम्रतेने अभिवादन केले आणि त्यांची विनयशीलता बघून महाराजांनी त्यांना मिठीच मारली. त्यावेळी महाराजांच्या मुखावाटे शब्द बाहेर पडले, बस डॉक्टर साहेब, आता माझी काळजी दूर झाली. या देशातल्या कोट्यावधी दीनदलितांना आता त्यांचा उच्च विद्याविभूषित तेजस्वी नेता मिळाला. या दोन व्यक्तिमत्वांची भेट महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाची पुढे नांदी ठरली. महाराजांनी बाबासाहेबांना कोल्हापुरात येण्याचं तेव्हा निमंत्रण दिलं. 1919 मध्ये करवीर नगरीत बाबासाहेबांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं गेलं. भव्य दिव्य मिरवणूक काढली गेली. सत्काराच्या नंतर झालेल्या चर्चेत महाराजांनी बाबासाहेबांवर एक कामगिरी सोपवली. महाराज म्हणाले, चर्चेच्या ओघात मुख्य मुद्दा तर राहूनच गेला, एक कामगिरी आपल्यावर सोपवावी म्हणतोय. बाबासाहेब म्हटले, आज्ञा करावी महाराज. तुमचं शिक्षणाबद्दलचं प्रेम आणि बहुजनासाठी शिक्षण संस्था स्थापन करण्याचा ध्यास आलाय आमच्या लक्षात. पुणे हे विद्येचं माहेरघर. महात्मा ज्योतिबा फुलेंनी, क्रांतिज्योती सावित्रीमाईंनी शिक्षणाची क्रांतिज्योत इथूनच प्रज्वलित केली. याच माहेरघरच्या ग्रामीण भागात एखादी शैक्षणिक संस्था काढण्याचा आमचा मानस आहे. पुण्यापासून जवळच दाभाडे सरकारांच्या संस्थानात तळेगावात विजापूरकरांनी आम्हास आव्हान देऊन शैक्षणिक संस्था काढली.
याच भागात साऱ्या बहुजनांसाठी एखादी शिक्षण संस्था भविष्यात काढावी असं सुचवायचंय आम्हास. माझ्या शब्दाचा तुम्ही आदर कराल. मला खात्री आहे की हे कार्य तुम्हीच पूर्णत्वास नेऊ शकाल. त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची मदतीची तुम्ही चिंता करू नका. तन मन धनाने मी तुमच्या पाठीमागे उभा आहे. दडपला गेलेला वर्गच पिढ्यानपिढ्या विद्याहीन राहिला आहे. म्हणूनच तुम्ही विद्येचा प्रसार जाणीवपूर्वक करावा. कारण बहुजनांना शिक्षण हाच तरुणोपाय आहे. आजवर या देशामधल्या चातुर्वर्ण्यानं श्रमजीवी बहुजनांना दीर्घकाळ विद्याहीन, सत्ताहीन आणि धनहीन ठेवलं आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झालेली नाही. अज्ञानी देशात उत्तम मुत्सदी व लढवय्य वीर कधीही निपजणार नाहीत. तिथे धर्मसत्तेचा नेहमीच वरचष्मा असतो. धर्मसत्ता ज्यांच्या हातात असते ते इतर समाजाला शूद्रतेच्या रौरवात कायम डांबून ठेवतात. हा समाज मुक्त होण्यासाठी सक्तीच्या पण मोफत शिक्षणाची हिंदुस्थानात अत्यंत आवश्यकता आहे. आजचा काळ म्हणाल तर इतिहासाची एक अंधारी रात्र आहे. या देशात फक्त वरिष्ठ जातींनी विद्येचा मक्ता घेतला होता. मनु आणि त्यानंतरच्या शास्त्रकारांनी त्या त्या काळच्या परिस्थितीला अनुसरून निरनिराळ्या जातीवर निर्बंध घातले. कमी लेखलेल्या लोकांना विद्येचे दरवाजे बंद केले. त्यांना धर्मग्रंथ आणि वेद वाचण्याची मनाई करण्यात आली. म्हणून डॉक्टर आंबेडकर, एक गोष्ट सत्य आहे, सनातनी धर्ममार्तंडांनी राजे असूनही आम्हा शूद्र हिनवलं. समाज बलवान करण्यासाठी बहुजन समाजातून उत्तम शेतकरी, उत्तम व्यापार, उत्तम उद्योगपती आणि उत्तम सैनिक निर्माण व्हावेत. त्यासाठी ज्ञानगंगा आलम हिंदुस्थानातल्या खेड्यापाड्या तळागाळातल्या गोरगरिबापर्यंत पोहोचली पाहिजे. ते काम आम्ही हाती घेतलं. शाळा कॉलेज काढली. अस्पृश्योद्धाराचं कंकण हाती बांधलं. आणि यापुढे बहुजन समाजाच्या उद्धाराचं कार्य मात्र तुम्ही पुढे न्यायचं आहे. देहू रोड तळेगाव हे धम्म चळवळीचं केंद्र या भूमीत उभारण्याचा बाबासाहेब आंबेडकरांचाही मानस होता. इथं त्यांना शैक्षणिक क्रांतीची संकल्पनाही रुजवायची होती. बौद्धकालीन नालंदा तक्षशिलासारखं विद्यापीठ इथे स्थापन करायचं होतं. जागतिक कीर्तीचं ज्ञानपीठ सुरू करायचं बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं. प्रेम, आदर आणि करुणेची, मनुष्य मात्रासाठी, बंधुत्वासाठी शिकवण देणारं ज्ञानपीठ असणार होतं. ते असं इथं त्यांना भेटलेले कार्यकर्ते सुद्धा सांगतात. बाबासाहेब 1920 साली आपलं अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला जातात आणि त्याच दरम्यान दुःखद घटना घडली. शाहू महाराजांचे आकस्मिक निधन 1922 साली झालं. बाबासाहेब यावेळी लंडनमध्ये होते. बाबासाहेबांना बॅरिस्टरची पदवी मिळण्यास काही अवधी बाकी होता. पदवी घेऊन मायदेशी जाऊन बाबासाहेब पुढील कार्याची दिशा ठरवणार होते. सामाजिक क्रांतीची मशाल चेतवणार होते. पण अस्पृश्य बांधवांच्या दास्यमुक्तीसाठी अखंड जीवन पणाला लावणारा महाराष्ट्राचा पुरोगामी राजा काळाने हिरावून नेला होता. त्याचं अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी बाबासाहेबांनी मनोमन स्वीकारली होती आणि त्या दिशेने कृतिशील पाऊल टाकायला सुरुवात केली. आणि त्या कार्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळेगाव परिसरात स्वखर्चाने केलेल्या 87 एकर जागेची ही अनोखी परंतु अपूर्ण कहाणी आहे. बाबासाहेबांच्या मनात शाहू महाराजांच्या जीवनात घडलेल्या वेदोक्त प्रकरणाचा इतिहास ताजा होता. त्यांच्या सानिध्यातल्या आठवणी मनात घर काढून राहिल्या होत्या. महाराजांना दिलेल्या वचनांची त्यांनी पुरेपूर जाणीव होती. त्यांची परिपूर्ती 1927 साली मूक नायकाच्या पहिल्याच अंकात त्यांनी केली. छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्याला समर्पित केलेल्या या लिखाणात त्यांचं अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्णत्वास नेण्याचं अभिवचन तर होतंच, पण समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर आधारलेली नव्या हिंदू समाज रचनेची संकल्पनाही त्यात अभिप्रेत होती. बाबासाहेब निश्चयाचा महामेरू होते. एकदा दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी ते तन मन धनाने झटत होते. हा प्रसंग मी तुमच्या समोर ठेवला. आता लिंबाजी अमृतराव गायकवाड यांची आणि बाबासाहेबांची भेट कशी झाली आणि तळेगावची जमीन खरेदी कशी करण्यात आली हा प्रसंग मी तुमच्या समोर ठेवतोय. तळेगाव परिसरात शिक्षण संकुलासाठी जागा खरेदी करणं हा बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता. लोणावळ्याच्या अशाच एका भेटीत बाबासाहेबांना नेमका एक माणूस भेटला. त्याचं नाव लिंबाजी अमृतराव गायकवाड. मावळच्या पवन खोऱ्यामधलं लिंबाजी हे सदन शेतकरी आणि बडे कंत्राटदार होते. इंग्रजी आमदानीत खडी मुरमाच्या रस्त्याची काम घेणाऱ्या या सदग्रस्तांनी तळेगाव चाकण रस्त्याचं कामही केलं होतं. शिवाय लिंबाजीचे
बाकीच्या समाज बांधवाबरोबरही सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचे धाकटे बंधू शंकरराव दोनदा जिल्हा लोकल बोर्डावर बहुमताने निवडून आले होते. या साऱ्या माहितीच्या पार्श्वभूमीवरच बाबासाहेबांनी लिंबाजीवर शिक्षण संकुलाच्या जागेची कामगिरी सोपवली. लिंबाजीराव, तुम्हावर एक कामगिरी सोपवतोय. आपल्या नियोजित शिक्षण संकुलासाठी तळेगाव परिसरात चांगलीशी जागा हवी आहे मला. 50 एकरापासून 100 एकरापर्यंत जागा असली तरी चालेल. अपेक्षा एवढीच आहे की जागेपर्यंत जाणारा रस्ता आणि पुरेशा पाण्याची सोय तिथे असावं. हे काम तुम्हीच पूर्ण करू शकाल अशी मला खात्री आहे. बाबासाहेबांना आपल्या माणसाप्रती प्रचंड विश्वास होता. सोपवलेली कामगिरी लिंबाजी निश्चितपणे पार पाडतील याची त्यांना खात्री होती आणि पुढे झालेही तसेच. बाबासाहेबांसारख्या विभूतीचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी लिंबाजीराव भारावल्यासारखे तळेगावच्या परिसरात फिरत राहिले. दाभाडे सरकारच्या जागोजागी वतनी जमिनी होत्या, पण त्यांची खरेदी करणं सोपं नव्हतं. आजूबाजूला खाजगी मालकीची पडीक माळरानं होती, पण त्यात कधी रस्त्याची अडचण असायची तर कधी पाण्याची. काही जागा लहान असायच्या, त्यात आज ज्या जागेत इंद्रायणी महाविद्यालय आहे त्याच्या लगत 60 एकराचा सलग पट्टा होता. त्याचा सौदा जवळपास ठरत आला होता. पण बाबासाहेब आंबेडकर ही जागा घेतायत म्हटल्यावर ठरलेला सौदा सुद्धा फिसकटवला गेला. तरी लिंबाजीबुवा ना उमेद झाले नाहीत. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना मात्र यश आलंच. हरण्येश्वर टेकडीलगत पसरलेल्या बाळरानाचा परिसर जवळपास 65 एकर होता. शिवाय तळेगाव चाकण रस्त्याला लागून जमीन मालकाचा प्रशस्त बंगलाही होता. या जमीन शेजारी वडगाव हद्दीतील 5 एकर आणि जवळच्या कातवी गावाची 17 एकर अशी एकूण 87 एकराचा सलग पट्टा खरेदी करता येणार होता. योगायोग असा की प्रोफेसर विजापूरकरांच्या समर्थ विद्यालयासमोरच ही जागा असल्याने त्याला आगळं वेगळं महत्त्वही प्राप्त होणार होतं. शाहू महाराजांना दिलेल्या वचनांची परिपूर्ती करता येणार होती. तळेगाव हद्दीतील जागा क्लिमेंट बरुक ऑफिप या पारशीग्रस्ताच्या मालकीची होती, तर वडगाव कातवी या गावाच्या हद्दीतील जमीन येळवंडे नामक शेतकऱ्यांची होती. कागदपत्राची रीतसर छाननी करून लिंबाजीरावांनी सौदा करायचं ठरवलं. जागेचे नकाशे आणि 7-12 उतार्यांच्या नकलासोबत पत्र लिखाण करून बाबासाहेबांना पाहणी करण्याची विनंती लिंबाजींनी केली. ही घटना 1947 सालातली होती. पारतंत्र्यातून देश नुकताच मुक्त झाला होता. स्वतंत्र भारताच्या आणि जडणघडणीचं काम सुरू होतं तोवर केंद्रीय मंत्रिमंडळात सुरुवातीस मजूर मंत्री आणि त्यानंतर कायदा मंत्री म्हणून केलेल्या दैदिप्यमान कामामुळे बाबासाहेबांवर मोठी जबाबदारी येऊन पडली होती. एकीकडे संविधानाच्या कामाचा प्रचंड ताण होता, तर दुसरीकडे समाज बांधवाच्या दास्यमुक्तीचा लढा सुरू होता. यातून वेळ काढणं कठीण होतं. तब्बल 8 महिन्यांच्या कालावधीनंतर म्हणजे 22 ऑक्टोबर 1948 या दिवशी बाबासाहेबांनी तळेगावाला भेट देण्याचं मात्र निश्चित केलं. तळेगावची भेट खाजगी असल्याने बाबासाहेबांच्या आगमनाची वार्ता गुप्त ठेवण्यात आली होती. भेटीच्या दिवशी लिंबाजींनी जमीन मालकाच्या वकिलांना बोलावलं होतं. शिवाय बाबासाहेबांच्या दिमतीला घरची माणसंही आणली होती. त्यात लिंबाजींचे चिरंजीव दत्तोबा होते, भाऊ शंकरराव, तळेगावातले पांडुरंग गरुड, आणखी 2-5 माणसं होती. बाबासाहेबांनी सकाळी 10:30ला येणार असल्याचं कळवलं असलं तरी ही सारी मंडळी सकाळी 9 वाजल्यापासूनच समर्थ विद्यालयाच्या गेटपाशी थांबली होती. त्या काळी रस्ता सुनसानच असे. 1-2 तासातून एखादी गाडी दुरळा उडवीत जाताना दिसायची. साऱ्यांची उत्सुकता शिगेला पोचली असतानाच 11:15च्या सुमारेच पांढऱ्या रंगाची डॉज येऊन उभी राहिली. त्यातून सुटाबुटातले बाबासाहेब खाली उतरले. सोबत माईसाहेबही होत्या. दोघांना बघून लिंबाजी पुढे सरसावले. त्यांनी विनम्रतेने अभिवादन केलं आणि उपस्थितांची ओळख करून दिली. बाबासाहेबांचं प्रसन्न चित्त बघून साऱ्यांना खूप आनंद झाला. बाबासाहेबांनी साऱ्यांची असतेनी विचारपूस केली. त्यातल्या त्यात दत्तोबांचं उमद तरुण व्यक्तिमत्व, त्यांची शुद्ध मराठी वाणी आणि इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व बघून बाबासाहेबांनी त्यांच्या खांद्यावरच हात ठेवून गप्पा मारतच जागेची संपूर्ण पाहणी केली. हरण्येश्वर टेकडीच्या माथ्यावर उभं राहून लिंबाजी जागेचा तपशील सांगू लागला. हा सारा परिसर पाहता पाहता 1 तास उलटला. बाबासाहेब तर हर्षोल्लासित झाले होते. त्यानंतर उभय त्यांना बंगला दाखवण्यात आला. 5 गुंठ्याच्या विस्तीर्ण जागेतला बंगला लांबूनच आकृष्ट करीत होता. भोवताली तारेचं कुंपण होतं. दर्शनी मोठा दरवाजा होता. बंगल्याभोवती आंब्याची, गुलमोहराची, पेरू, सीताफळी दाट झाडं होती. बाबासाहेबांना जागा आणि बंगला
मनापासून आवडला होता। त्यांनी सारी मालमत्ता खरेदीच्या सूचना लिंबाजींना दिल्या। जागा मालकाच्या माणसाबरोबर सौदा पक्का झाला। तळेगाव हद्दीतल्या 700 ते 704 पर्यंत सलग 65 एकर जागेची किंमत 16,000 मुकरर करण्यात आली। विसाराची रक्कम लिंबाजीच्या हाती सोपवून 26 नोव्हेंबर 1948 रोजी जागेच्या रितसर खरेदी खतावर स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाक्षरी केली। पुढे उर्वरित वडगाव कातवी लगतच्या सर्वे क्रमांक 501 ची सलग 22 एकर जागाही 8,000 रुपयांना खरेदी केली गेली। एकूण 87 एकर जागेचे दस्तऐवज बाबासाहेबांच्या नावे वडगाव मावळ तहसीलमध्ये नोंदले गेले। फार मोठी दूरदृष्टी ठेवूनच ही जागा खरेदी केली गेली होती। बाबासाहेबांचं स्वप्न सत्यात उतरत होतं। शाहू छत्रपतींना दिलेलं अभिवचन पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं। ही जागा खरेदी करताना बाबांनी स्वतः पै करून जमवलेला पैसा हा कारणी लागलेला होता। अशा प्रकारे आपण हे ठिकाण आणि जमिनीची खरेदी कशा पद्धतीने लोणावळ्याची झाली यांची माहिती पाहिली। तर यांची माहिती पाहिल्यानंतर आता प्रथम आपण स्मृतिशेष काशीबाई दत्तात्रय गायकवाड यांची संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती पाहूया। लिंबाजी अमृतराव गायकवाड यांनी जमीन घेऊन दिल्यानंतर ती जमीन व बंगला यांच्या देखभालीसाठी लिंबाजीचे पुत्र दत्तात्रय लिंबाजी गायकवाड यांची निवड करतात। तिथून काशीबाई आणि दत्तात्रय गायकवाड यांचा बाबासाहेबाशी संबंध येतो। प्रथम आपण काशीबाई यांच्या विवाहापूर्वीची माहिती थोडक्यामध्ये घेऊया। काशीबाई दत्तात्रय गायकवाड यांचा जन्म संभाजी विठ्ठल गरुड आणि आई गंगूबाई संभाजी गरुड यांच्या पोटी 7 एप्रिल 1929 रोजी तळेगाव येथे झाला। काशीबाईंना 2 बहिणी होत्या, थोरली शांताबाई व धाकटी गोदावरी। काशीबाई मधल्या होत्या। लहानपणीच या तिन्ही मुलींचे वडील संभाजी विठ्ठल गरुड यांचे निधन झाले होते। पित्याचे छत्र हरपल्यामुळे चुलते पांडुरंग विठ्ठल गरुड यांनी त्यांचा उत्तम प्रकारे सांभाळ केला होता। 3 बहिणीपैकी काशीबाई व गोदावरी या दोघांना चुलते पांडुरंग गरुड हे मुंबईला घेऊन गेले होते। मुंबईमध्ये ते भायखळा येथे राहत होते। या दोन्ही बहिणींचे शिक्षण मुंबईत चालू असतानाच छोटी बहीण गोदावरी ही आजारी पडली। तिचा आजार बरा होत नाही म्हणून चुलते पांडुरंग गरुड हे मुंबई सोडून दोघींनाही घेऊन तळेगावला राहायला आले। काशीबाईंचे शिक्षण इयत्ता 6वी पर्यंत भायखळा मुंबई येथे झाले होते। तळेगावमध्ये आल्यानंतर काशीबाई यांनी तिथे मिलिटरी डेपोमध्ये पॅकरची नोकरी करायला सुरुवात केली। पण डेपोमध्ये स्फोट झाल्यामुळे तत्कालीन सरकारने सर्वच महिलांना नोकरीवरून काढून टाकले। त्यामुळे काशीबाईंची ही नोकरी गेली। धामणगावचे लिंबाजी अमृतराव गायकवाड यांच्याबरोबर पांडुरंग विठ्ठल गरुड यांचे चांगले संबंध होते। लिंबाजी गायकवाड यांचे पुत्र दत्तात्रय हे तळेगावातच त्यांची आजी चंद्रभागा गायकवाड यांच्याबरोबर राहत होते। काशीबाईचे चुलते पांडुरंग विठ्ठल गरुड उर्फ आप्पा आणि लिंबाजी गायकवाड यांच्या पुढाकाराने दिनांक 17 मे 1944 रोजी दत्तात्रय लिंबाजी गायकवाड धामणीकर यांच्याशी काशीबाईंचा विवाह संपन्न झाला आणि काशीबाईंचे गरुड ऐवजी गायकवाड म्हणून जीवन सुरू झाले। पांडुरंग विठ्ठल गरुड यांनी तिन्ही मुलींचे व्यवस्थित विवाह संपन्न करून जी जबाबदारी होती ती पार पाडली। पांडुरंग विठ्ठल गरुड यांच्यानंतर त्यांचे पुत्र संभाजी पांडुरंग गरुड यांनी सुद्धा मोठा भाऊ म्हणून शेवटपर्यंत तिन्ही बहिणींची देखभाल केली व त्यांचं माहेरपण सुद्धा केलेलं आहे। तर स्मृतिशेष दत्तात्रय गायकवाड यांची माहिती आपण थोडक्यामध्ये घेऊया। दत्तोबा लिंबाजी उर्फ भिकाजी गायकवाड म्हणजे आंबेडकरी चळवळीतील एक समर्पक व्यक्तिमत्व। त्यांचा जन्म जनाबाईच्या पोटी 16 एप्रिल 1917 रोजी धामणी जिल्हा पुणे येथे झाला। 7 वर्षाचे असताना त्यांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले। बाळ दत्तोबाचे संगोपन आजी चंद्रभागाबाई यांनी केले। दत्तोबाची बुद्धी तल्लख होती। प्रत्येक इयत्तेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व्हायचे। तळेगावातील ऑर्डिनन्स डेपोत ते नोकरीला होते। त्यांची शिक्षणातील हुशारी आणि अस्खलित इंग्रजीतून संवाद साधण्याचे कसब पाहून इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना लिपिक म्हणून नोकरीवर घेतले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुण्याच्या अहिल्याश्रमात असताना त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचे व त्यांचे भाषण ऐकण्याचे सद्भाग्य दत्तोबांना लाभले होते। त्यानंतर 1932 ते 1954 पर्यंत दीर्घकाळ सहवास त्यांना लाभला। बाबासाहेबांचे वर्तमानपत्रातून साप्ताहिकातून प्रकाशित झालेले सर्व लेख व भाषणांची कात्रणं संग्रही ठेवण्याचा त्यांना छंद जडलेला होता। आपण या दोघांचीही संक्षिप्त माहिती पाहिल्यानंतर पती पत्नी म्हणून बंगल्याची देखभाल आणि बाबासाहेब आंबेडकरांची सेवा 1948 ते 56 या काळात या दाम्पत्याने केली त्याची माहिती आपण आता या ठिकाणी घेऊ। स्मृतिशेष दत्तात्रय लिंबाजी गायकवाड आणि काशीबाई गायकवाड यांचा संबंध अथवा भूमिका
1948 साली सुरू होते। बाबासाहेबांनी जागेची आणि बंगल्याची देखभाल करण्याची सारी जबाबदारी लिंबाजींचे चिरंजीव दत्तोबावर सोपवली होती। दत्तोबांचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालेलं होतं, शिवाय ते तळेगावच्या सिवोडीत नोकरीला होते। त्यांना 2 अपत्य होते, पहिलं अपत्य 1948, दुसरं 1950 मधलं। पुढच्या काळात बंगल्याची सारी देखभाल आणि बाबासाहेबांची सारी सेवा दत्तोबांनीच केली। बंगल्या शेजारी पाण्याची विहीर होती, पण उन्हाळ्यात ती कोरडी पडायची, म्हणून पाण्यासाठी दुसरी विहीर खोदायचं ठरलं। बंगल्याची अनेक भागात पडझड झाल्यामुळे नव्याने दुरुस्ती करावी लागणार होती, शिवाय बंगल्याभोवती संरक्षक भिंतही घ्यावी लागणार होती। विहिरीच्या खोदकामासाठी स्फोट करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेतली। बाबासाहेबांनी जमीन घेतल्याची वार्ता आजूबाजूला पसरली व त्यांच्या विहिरीचे काम करण्यासाठी सुद्धा लोक येऊ लागले। सालस आणि कर्तव्य तत्पर दत्तोबा बाबासाहेबांच्या विश्वासाला पात्र ठरले होते। तोवर दत्तोबांचं लग्न झालं होतं। सिवोडीत लेखनिक पदावर नोकरी करणाऱ्या दत्तोबांनी आपलं कुटुंबही बंगल्यात आणलेलं होतं। एवढ्या मोठ्या परिसरात एकाकी वाटू नये म्हणून सोबतेला आपले चुलत बंधू गोविंदराव यांनाही आणले होतं। बंगल्याची साफसफाई, रंगरंगोटी केली, पैशाची चणचण भासली म्हणून आईची वजरटी गहाण ठेवून भोवतालचं कुंपण दुरुस्त करून घेतलं। बाबासाहेबांच्या आवडीचा बोगनवेलीची, गुलाबाची, जाईजुईची रोपटी लावली। मोडक्या खुर्च्या दुरुस्त करून घेतल्या, लोखंडी कॉट बनवून घेतली, खिडक्या दरवाजांना पडदे लावले, बंगल्यात दिवाबत्तीची सोय केली, बाजूला छोटेखानी पाण्याचा हौद बांधला, विहिरीतलं पाणी काढून हौदात साठवलं जाऊ लागलं आणि बघता बघता उजाड, निर्जन, एकाकी वाटणारा बंगला मोहरला, फुलला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बंगला म्हणून या भागात ओळखला जाऊ लागला। अस्पृश्य बांधवांना ही गोष्ट खूप कौतुकाची वाटू लागली। काही विघ्न संतोषी माणसे दत्तोबाच्या कुटुंबाला भीती घालायची, पण हे कुटुंब कुठल्याही भीतीला कधी घाबरले नाही। बाबासाहेब तळेगावला येणार असल्याची वार्ता आदल्या दिवशी वडगाव तहसीलचा हवालदार घेऊन येई, मग साऱ्यांची धांदल उडायची। दत्तोबा घरी कामावरून आले की त्यांच्या कानी ही बातमी जाताच कितीही थकून गेले तरी बाबासाहेब येणार या वार्तेने त्यांचा उत्साह द्विगुणित व्हायचा। आपली सायकल काढून दिवसाबळीच त्यांनी धामणगाव गाठावं। जाता जाता वाण्याच्या दुकानातून पायलीभर टपकाळी बाजरी घ्यावी, घरच्या जात्यावर आयाबायांना लागलीच दळायला लावायची। त्या काळी नुकत्याच कुठे पिठाच्या गिरण्या आल्या होत्या, पण बाबासाहेबांना जात्यावर दळलेली, हातावर थापलेली, चुलीवर भाजलेली गरम गरम भाकरी बेहद आवडायची। त्यासाठी काशीबाईंनी भलं मोठं चुलांगण वरांड्याजवळच तयार करून ठेवलं होतं। पिठाचं गाठोडं सायकलला अडकवून दत्ताजींनी तळेगावचा सारा बाजार पालता घालून मेथी, मीठ मिरची, कांदा, लसूण, दिव्यासाठी राखेल असा सारा बाजार हाट करून बंगल्यावर पोचता करायचा। इकडे तोपर्यंत बंगल्याची साफसफाई केली जायची। बाबासाहेब येणार त्या दिवशी साध्या वेशात 2 पोलीस गेटवर थांबत। बाबासाहेब आल्यावर काशीबाई त्यांना निरांजन लावून ओवाळत। खुर्चीत बसताच ते बरोबर आलेल्या सहकाऱ्यांनाही आपल्या बरोबर बसायला लावीत। पहिल्यांदा दत्तोबांशी साऱ्यांची ओळख करून देत, मग म्हणत, अरे दत्तू, आर्किटेक्ट प्लॅन देऊन गेलाय ना? होय बाबा, 15 दिवसापूर्वीच देऊन गेलाय, म्हणून दत्तोबा लगबगीने आर्किटेक्टने दिलेले कागदाचे भेंडोळे त्यांच्या पुढ्यात पसरून दाखवायचे आणि संपूर्ण महाविद्यालयाची 2 मजली इमारत, त्यात अभ्यागतासाठी स्वतंत्र दालन, हरण्येश्वर टेकडीच्या उंचवट्यावर सुसज्ज ग्रंथालय, अध्यापकासाठी बाजूच्या जागेत निवासी संकुल, विषयवार स्वतंत्र अध्यासनं, सुसज्ज प्रयोगशाळा, मधल्या जागेच्या विस्तीर्ण भागात क्रीडा संकुलाची उभारणी, हुबेहूब पुरातन काळातल्या तक्षशिला, नालंदा विद्यापीठासारखीच जगभराच्या अभ्यासकांना आकर्षक ठरणारी। बाबासाहेबांनी सांगितलेल्या कामाचा तपशील दत्तोबा ऐकून घेत व लिहून काढत। दत्तोबांच्या मते या जागेत बाबासाहेबांना केवळ शैक्षणिक संकुलाचीच उभारणी करायची नव्हती, तर सामाजिक समतेचं आणि क्रांतीच्या पुरोगामी विचारांचं एक शक्तिशाली केंद्र सुद्धा इथे उभारायचं होतं आणि त्यांची पावलं बौद्ध धम्माच्या वाटेवर पडू लागली होती। त्यांचे सारे अनुयायी त्याच मार्गाने चालले होते। या जागेच्या खरेदीनंतर मुंबई आणि औरंगाबाद येथे 2 महाविद्यालये सुद्धा त्यांनी स्थापन केली होती। मुंबई पुण्याच्या प्रवासात तळेगावच्या बंगल्यातलं बाबासाहेबांचं थांबणं 4-6 तासापेक्षा जास्त नसायचं। त्यावेळेस बरोबरच्या सहकार्याशी हेतूच करायचं, तोवर काशीबाई स्वयंपाक तयार केलेला असायचा। अशा वेळी आलेल्या सर्वांना भाजी भाकरीची मेजवानी ठरलेली असायची। विलायतेहून आलेले बाबासाहेब त्यांना काटे चमच्यांनी खायची सवय, पण काशीबाईच्या हातची चुलीवरची भाकर, त्यावर वाढलेली मेथीची भाजी, लसणाची चटणी उभ्या उभ्याच हातावर घेऊन खाताना त्यांना आनंद वाटायचा। ते बघून दत्तोबा आग्रह करायचे, बाबा बसून तरी खा,
तसं ते हसून म्हणत, अरे दत्तू, असं उभ्याने खाण्याची गंमत असते ना, ती बसून खाण्यात नाही रे. लहानपणीच आईच्या हातचं असंच तर खाल्लंय. समाजाचा उद्धार करणारा हा युगपुरुष कधी भुकेला राहू नये म्हणून या दोघा उभयतांची किती धावपळ उडायची. जेवणासाठी लागणारे सामान आणण्यासाठी दत्तात्रय गायकवाड बाजारात जायचे. ते शाकाहारी असल्यामुळे बाजारात जाताना त्यांच्या पुढे एक नेहमी समस्या निर्माण व्हायची. ते बोंबील अथवा मटण, चिकन याला हातही लावत नव्हते. यावर उपाय म्हणून त्यांचे चुलत सासरे पांडुरंग विठ्ठल गरुड म्हणजे काशीबाईंचा सांभाळ करणारे चुलते यांना ते नेहमी बाजारात घेऊन जात. आता आपण या कालखंडामध्ये जे काही प्रसंग घडले या कुटुंबाचे, त्या प्रसंगाच्या बाबतीत थोडक्यामध्ये आपण इथे माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. दत्तोबांनी नदीला महापूर असताना ही नदी कशी ओलांडली याचा एक प्रसंग आहे. एकदा असंच बाबासाहेब येणार असल्याचं समजलं. ते पावसाचे दिवस होते. आधी 2 दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने नद्या नाले तुडुंब भरून वाहत होते. गावाकडच्या पवनेला तर महापूर आलेला. बाजरी जात्यावर दळून आणायची तर गावी धामण्याला जाणं भाग होतं. त्या काळी धामण्याला जायचं म्हटलं तर नदी ओलांडायला साधा पूलही नव्हता. पाण्याचा उतार बघूनच माणसांना एजा करायला लागायची. पुराच्या पाण्यातून वाट काढणं तसं जीवावर बेतणारं होतं. पण बाबासाहेबावरची स्वामीनिष्ठा दत्तोबांना स्वस्थ बसू देईना. तशा रिपरिप पावसात मनाचा निश्चय करून दत्तोबा पायीच निघाले. गावाजवळच्या नदीजवळ पोहोचेस्तोवर तिन्ही सांज होत आली. लांब दूर चिटपाखरूही दिसत नव्हतं. सारं रान हिरवं पण भिजून थिजलेलं. अंधुकशा उजेडातच पलीकडचा किनारा गाठता येणार होता. दत्तोबांनी क्षणभर विचार केला. पायजमा सदरा डोईवर बांधला आणि वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उडी मारले. ते सप पाणी कापीत राहिले आणि बघता बघता किनाऱ्यालाही लागले. इच्छाशक्ती आणि जबर स्वामीनिष्ठेच्या जोरावर तुफानी जलप्रलय ही दत्तोबांना थोपवायला अपुरा पडला. दत्तोबासारख्या हजारो स्वामीनिष्ठांच्या पाठबळावरच तर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीचं रणशिंग फुंकलं होतं. त्यांच्या मुलाच्या जन्माबद्दलची एक प्रसंग अतिशय रंजक आहे. एकदा सकाळीच बाबासाहेब बंगल्यावर आल्याची वार्ता ऐकून दत्तोबा आले. त्यावेळी काशीबाईंना तळेगावच्या जनरल हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल केले होते. दिवस भरलेले. डॉक्टरांनी 12-15 तासाची मुदत दिलेली. जास्त हालचाल करायला तशी मनाईच होती. अशा अवस्थेत काशीबाईंना काय करावं हे सुचेना. उद्धार करता हा युगपुरुष भुकेला राहू नये असं त्यांना मनोमन वाटत होतं. मनाचा निश्चय करून उठून त्या डॉक्टरांच्याकडे जाऊन म्हणाल्या, घरी जाऊन तासाभरात परत येते. डॉक्टर म्हणाले, हे पहा, तुमच्या जबाबदारीवर जा. काही घडलंच तर आम्ही जबाबदार राहणार नाही. दत्तोबांनी काशीबाईंचा निर्धार बघून अवघडलेल्या अवस्थेत हळूवारपणे सायकलवर हलकेच त्यांना आणलं. बाबासाहेबांना फारसं समजू उमजू न देता हळू चुलांगण पेटवलं. पिठलं भात केला. बाबासाहेब तृप्त होईपर्यंत जेवले आणि जाताना बाबासाहेब म्हणतात, बेटा काशीबाई, राजगृहावर मी आहे तोवर नव्या बाळाला घेऊन ये बरं का. काशीबाई दवाखान्यात पुन्हा दाखल झाल्या. त्या रात्रीच मुलगा झाला. त्याचं नाव बृहस्पती ठेवण्यात आलं. ही घटना काशीबाई सर्वांना अति गहिवरून सांगत असे. त्यानंतर दुसरा जो प्रसंग आहे तो या गायकवाड कुटुंबाला राजगृहावर बाबासाहेब आंबेडकरांनी निमंत्रित केल्याचा. एकदा लिंबाजी आणि दत्तोबासह साऱ्या गायकवाड परिवाराला बाबासाहेबांनी मुंबईतल्या त्यांच्या राजगृहावर बोलवलं. राजगृहाचं वैभव काही औरच होतं. पुत्र यशवंतराव होते, मुकुंदराव होते. घरातलं काम पाहणाऱ्या वनस्पतीबाई होत्या. यशवंतरावांनी साऱ्यांना राजगृहाचा कोपरा फिरून दाखवला. राजगृहाचा वरचा मजला पुस्तकांनीच भरलेला जणू पुस्तकांचं संग्रहालयच. बैठकीच्या खोलीत पुस्तकांचे ढिगारे, खालच्या मजल्यावर भांड्याची उतरण. पण माता रमाईनी सजवलेला छोटेखानी संसार नजरेला पडला. भिंतीवरची माता रमाईची तस्वीर पाहून मात्र सारखेच गहिवरले. व्यस्त असूनही बाबासाहेबांनी या मंडळीसाठी थोडा वेळ काढला. साऱ्यांच्या बरोबर जेवण घातलं. छोट्या बृहस्पतीला घेऊन खेळवलं. गोविंदराव दत्तोबा पंतांचे चुलत भाऊही बरोबर होते. त्यावेळेस ते 8वीला होते. छोट्या गोविंदरांना बाबासाहेब म्हणाले, गोविंदा, तुझी मॅट्रिकची परीक्षा होताच तू मुंबईत ये. पुढच्या शिक्षणाची व्यवस्था वडाळ्याच्या कॉलेजमध्ये करून देतो. साऱ्या आठवणी कथन करताना दत्तोबा नेहमी म्हणत असे की माझ्या हातून या महामानवाची सेवा घडली यापेक्षा दुसरं परमभाग्य ते कोणतं. जीवन धन्यभागी झालं माझं. स्वतः बाबासाहेबांनी लिंबाजीरावांना त्यांच्या कामाबद्दल आपल्या स्वाक्षरीने शिफारसपत्र सुद्धा त्यांना दिलेलं होतं. आचार्य आत्र्यांनी सुद्धा भेट दिलेली होती.
बाबासाहेबांच्या समवेत ज्या अनेक महनीय व्यक्तींनी इथल्या वास्तूला भेट दिली त्या ज्येष्ठ विचारवंत पत्रकार समीक्षक आचार्य अत्रेही होते। त्यांना बाबासाहेबांनी स्वतः आवर्जून जागेचा सारा परिसर हिंडून दाखवला। ज्ञान मंदिराच्या संकल्पनेचा आराखडा त्यांच्या पुढे ठेवला। अत्रेंनी बाबासाहेबांच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली आणि या कार्यासाठी सर्वतोपरी वचनही दिले। गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला दोघांनाही कळले नाही। जेवणाची वेळ होता। काशीबाईंनी दोघांच्या पुढे जेवणाचं ताट ठेवलं। यावेळी बाबासाहेबांसोबत काशीबाईंच्या हाताची चटणी भाकरी मोठ्या चवीने अत्रेंनी खाल्ली। जेवण बनविणाऱ्या गायकवाड कुटुंबियांना अत्रेंनी मोठे कौतुक केलं। शिक्षण संस्थेची जबाबदारी दत्तूवरच देणार या गप्पा मारताना बाबासाहेब आंबेडकर म्हटले। एकदा पुण्याहून मोटारीने निघालेल्या बाबासाहेबांनी रात्र झाल्याचं बघून ड्रायव्हरला तळेगावातल्या बंगल्याकडे गाडी वळवाय सांगितली। वाढत्या शरीर व्याधींनी प्रवासाची दगदग आताशा झेपत नव्हती। अथक परिश्रम करत मानवमुक्तीच्या संघर्षात सारं जीवन समर्पित केलेल्या या महामानवाला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नव्हता। त्या दिवशी निरोप न देताच बाबासाहेब अचानक बंगल्यात आलेले बघून दत्तोबांचं कुटुंबीय चकित झालं। त्या रात्री वरण भाताचं हलकसं जेवण घेऊन बाबासाहेबांनी घरातल्या साऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या। यावेळी दत्तोबांना गमतीने ते म्हणाले, दत्तू खरं सांगू, या जागेवर योजलेली ज्ञान मंदिराची कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी व्यापामुळे मला म्हणावा तसा वेळ मिळत नाही। देशाच्या संविधानाच्या जबाबदारीतून मी मोकळा झालो खरं, पण आता धर्मांतराचं कार्य पूर्णत्वास गेले की मी इथेच येऊन मुक्काम ठोकणार आहे आणि संकल्पित कामाचा शुभारंभ करणार। आणि बरं का दत्तू, या शिक्षण संकुलाची सारी जबाबदारी मी तुम्हा मंडळीवर सोपवणार आहे बरं। बाबासाहेबांच्या तोंडून निघालेला शब्द हा प्रमाण असायचा। महापरिनिर्वाणाची बातमी कानावर यांच्या येऊन कशी पडते त्याबद्दल लिहिलेलं आहे। त्या दिवशी दत्तोबा आपल्या कुटुंबियासमेत धामणातल्या घरी मुक्कामाला होते। दुपारी शेतावर फेरफटका मारीत असताना धाकट्या बंधूंनी धावत येऊन ती दुःखद वार्ता कानी घातली आणि दत्तोबा सैरभैर झाले। त्यांनी घर गाठले। रेडिओ केंद्रावरून बातमी सांगितली जात होती। दत्तोबांनी टाहू फोडला, बाबा गेले, आपले बाबा आपल्याला सोडून गेले। सारी भावकी गोळा झाली, साऱ्यांनाच शोक अनावर झाला। धामणेकर मंडळींनी बाबासाहेबांसारख्या महामानवाचा प्रेमळ सहवास त्यांना लाभला होता। बाबासाहेबांच्या अंत्यविधीला सर्व मुंबईला गेले। अंत्यविधी झाल्यानंतर दत्तोबा रात्रीचे 10 वाजून गेले होते तरी त्यांनी तळेगाव गाठलं। दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली होती। तडक त्यांनी बंगल्याकडे धाव घेतली। बंगल्याचा परिसर सुद्धा शून्य असाच होता। बाबासाहेबांच्या स्वप्नातलं विद्यापीठ कल्पनेतच राहिलं। उरला फक्त बंगला आणि असंख्य माणसांच्या मनातल्या आठवणी, त्या महामानवाच्या वास्तव्याच्या, सहवासाच्या आणि विचारांच्या आणि कार्याच्याच। अतिशय सुंदर असं प्रभाकर ओहाळांनी हे लिहिलेलं आहे। 1964 ते 1961 या काळात या दाम्पत्याचा मुक्काम जो आहे तो मुक्काम धामणीला होता। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर गायकवाड कुटुंब धामणी गावी गेले। त्यांचे मूळ गाव हे आहे तळेगावपासून 6 किलोमीटर आहे। या काळात काशीबाई यांना शेतीतल्या कामाचा काहीच अनुभव नव्हता। सर्व आयुष्य मुंबई आणि तळेगावात गेले होते, परंतु धामणीत राहायला गेल्यानंतर त्यांनी शेतीची कामे शिकली व या 6-7 वर्षाच्या काळात त्यांनी शेतीचे कामे करून संसार केला। धामणीत हे कुटुंब स्थिर होत असतानाच या भागावर मोठे संकट आले। 1961ला पानशेत धरण फुटल्यामुळे धामणीत राहणं अवघड झाले, म्हणून परत हे कुटुंब तळेगावला राहायला आले। दत्तात्रय गायकवाड हे सरकारी नोकरीला होते। 1954 मध्ये दत्तात्रय गायकवाड यांनी देहूरोडवरून प्रमोशनवर पंजाबमध्ये त्यांची बदली झाली। तेथे जातीयतेचा त्रास झाल्यामुळे नोकरी सोडून परत आले व 1954 ते 1961 धामणीत राहूनच त्यांनी स्वतःला समाजकार्यात झोकून दिले होते। यानंतर त्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी जीवन समर्पित केले। रिपब्लिकन पक्षातर्फे दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी भूमिहीनांचा सत्याग्रहाची तयारी सुरू झाली होती। या सत्याग्रहात काशीबाई व दत्तात्रय गायकवाड यांनी झोकून दिले होते। 1959 ते 1964 या काळात भूमिहीनांचा सत्याग्रह चालू होता। दत्तात्रय गायकवाड नेहमी तुरुंगात असायचे, त्यांच्याबरोबर काशीबाई सुद्धा असायच्या। 1964 साल तेव्हा प्रधानमंत्री यांनी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाला दिल्लीत बोलावून घेतले। लाल बहादूर शास्त्रींनी त्यांच्याबरोबर चर्चा केली व अनेक मागण्या मान्य झाल्यामुळे 64 साली हा सत्याग्रह थांबवण्यात आलेला होता। मावळ तालुक्यामध्ये धम्मदीक्षेसाठी पुढाकार घेतला होता। डॉक्टर बाबासाहेबांनी नागपुरात 14 ऑक्टोबर
1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांसाठी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। मावळ तालुक्यातील दत्तोबासह असंख्य अनुयायांना धम्म दीक्षा घेण्यासाठी नागपूरला येता आले नाही, त्यामुळे गावीच दीक्षा समारंभ आयोजित करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला। दीक्षा समारंभासाठी तारीख व वेळ ठरवण्यासाठी भैयासाहेबांना निमंत्रण देण्याची जबाबदारी दत्तोबा पंतावरती सोपवण्यात आली होती। 12 मे 1957 रोजी दीक्षा समारंभ झाला। बाबासाहेबांचे पुतणे मुकुंदराव आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षेचा कार्यक्रम पार पडला। 10,000 स्त्री पुरुषांनी त्यावेळेस बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। 1961 ते 2024 या कालखंडामध्ये हे कुटुंब मात्र तळेगावमध्येच राहिले। 61 ते 90 29 वर्षाचा काळ परिस्थिती जेमतेम व कुटुंब हे भाड्याच्या खोलीतच राहत होते। 90 साली गावठाणमध्ये जागा घेतली आणि तिथे छोटंसं घर बांधून ते राहत होते। 1990 ते 2010 या छोट्याशा घरात ते स्वतःच्या राहत होते। त्यानंतर 2010 साली त्यांचा पुत्र बृहस्पती यांनी बंगला बांधला आणि 2010 सालापासून हे कुटुंब या बंगल्यामध्येच राहू लागले। बाबासाहेबांसाठी या कुटुंबाने स्वतंत्र भांडी खरेदी केली होती। सर्व भांडी पितळेची होती। ती भांडी अजूनपर्यंत त्यांनी जतन करून ठेवली आहेत। जे लोक भेटायला येतात त्यांना ही भांडी सुमन व बाळू हे दोघे दाखवित असतात। 1948 ते 54 पर्यंत म्हणजे 7 वर्ष हे कुटुंब बाबासाहेबांच्या बंगल्यावर राहत होते। त्यामुळे या बंगल्याचा केअरटेकर म्हणून या कुटुंबाची ख्याती आहे। या काळात बाबासाहेब जेव्हा जेव्हा पुण्याला किंवा पुढे कामासाठी जात तेव्हा तेव्हा ते येताना आणि जाताना बंगल्यावर थांबत आणि या काळात बाबासाहेबांनी तळेगावला 47 ते 48 भेटी दिल्या असे बृहस्पती यांनी माहिती सांगितली। दत्तात्रय गायकवाड यांचे हस्ताक्षर खूप सुंदर होते असे तळेगावातील त्यांच्या वयातील कार्यकर्ते सांगतात। सार्वजनिक कार्यामध्ये त्यांचा खूप पुढाकार असायचा। निवेदन लिहिणे, संस्थांच्या लेखनाचं काम ते खूप सुंदर पद्धतीने करायचे। सरकार दरबारचा पत्रव्यवहार त्यांच्याच हस्ताक्षरात होत असे। 25 डिसेंबर 1954 रोजी देहू रोड येथील नवीन बांधलेल्या विहारात बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यासाठी बाबासाहेब आले होते। त्यावेळी बैलगाडीतून दत्तोबा आपल्या कुटुंबासह विहारात पोहोचले व घरीच दही लावून तयार केलेलं श्रीखंड बाबासाहेब आंबेडकरांना घेऊन गेले होते व तो डबा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना दिला। बाबासाहेबांनी पुण्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी 47 साली जी जमीन खरेदी केली होती त्या बंगल्याची पुनर्बांधणी व डागडुजी यांच्या मार्फत संपूर्ण करण्यात आली होती। दत्तोबा गायकवाड हे नाहीसे झाले हा जो दुःखाचा प्रसंग आहे तो असा आहे की दत्तोबा 1956 नंतर दरवर्षी मोठ्या आनंदाने परिवारासह मित्रासह दीक्षाभूमीला नियमितपणे धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीला यायचे। बाबासाहेबांच्या सहवासातील आठवणींना उजाळा द्यायचे। ते म्हणायचे, बाबा तूची आमचा खरा आधार, तूच दाता करता करविता, दलितांचा चालक पालक त्राता, देऊनी समता बंधुता, सन्मानाचा महामंत्र केले जीवनी कृतार्थ, येतो प्रतिवर्षी या दीक्षाभूमीला, थकला जीव माझा न येणे पुन्हा कधी, आता तव चरणी शेवटचा विसावा। दीक्षाभूमीच्या भेटीत त्यांनी खंड पडू दिला नाही। 2003 साली मात्र एक घटना घडली। त्या वर्षी 23 ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीच्या गर्दीत वयाच्या 86व्या वर्षी ते हरवले। पती आज येतील उद्या येतील या आशेवर दत्तोबांच्या पत्नी काशीबाई, मुलगा बृहस्पती, मुलगी सुमन यांनी व आप्तसखी यांनी त्यांची 8 दिवस वाट पाहिली। शेवटी जिथे जिथे बाबासाहेब सोबत दत्तोबांच्या भेटी झाल्या ते ठिकाणी त्यांनी पालथी घातली। वर्षभर शोध घेतला परंतु त्यांच्या पदरी निराशा आली। हृदय हेलावून सोडणाऱ्या त्या प्रसंगाला ही 20 ते 22 वर्ष झाली होती। पत्नी काशीबाई आजही वयाच्या 96व्या वर्षापर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आपले पती येतील याची आस लावून बसली होती। आंबेडकरी चळवळीतला हा खांदा कार्यकर्ता बाबासाहेबांच्या निष्ठावान अनुयायी पुनश्च दीक्षाभूमीच्या दर्शनाला येईल अशी सुद्धा दीक्षाभूमीलाही आस लागलेली असावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे निष्ठावंत कुटुंब आहे। लिंबाजीच्या नंतर दत्तात्रय गायकवाड यांनी शेवटपर्यंत निष्ठेने काम केलं। त्यानंतर या कुटुंबाची तिसरी पिढी बृहस्पती गायकवाड व सुमनताई आहेत। सुमनताई या भारतीय बौद्ध महासभेत कार्यरत आहेत। बाबासाहेबांच्या कुटुंबाप्रती या गायकवाड कुटुंबाची निष्ठा व श्रद्धा आजही आढळच आहे। स्मृतिशेष काशीबाई दत्तात्रय गायकवाड यांच्या निर्वाणामुळे त्यांच्या मुलांना, नातवांना व सर्वच नातेवाईकांना या दुःखातून लवकर बाहेर पडावे अशीच विनंती करावीशी वाटते। आणि शेवटी मी ॲडव्होकेट दिलीप काकडे गायकवाड कुटुंबियाचा नातेवाईक आहे।
काशीबाई यांची मोठी बहीण शांताबाई यांचा मी धाकटा जावई आहे, त्यामुळे नात्याने काशीबाई या माझ्या सासूबाई हे नातं असण्याचा मला अभिमानच वाटतो। असे असले तरी मी जो व्हिडिओ सादर केलेला आहे तो नातेवाईक या भावनेतून नसून बाबासाहेबांच्या प्रति अपार निष्ठा आणि सेवा करणाऱ्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या सामाजिक बांधिलकी व कर्तव्य भावनेतून हा व्हिडिओ सादर केलेला आहे। पुन्हा एकदा स्मृतिशेष काशीबाई दत्तात्रय गायकवाड यांच्या पुनर्नमोदनाच्या कार्यक्रमानिमित्त विनम्र आदरांजली वाहतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।